नमस्कार. अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये सर्व शेतकऱ्यांचे मनापासून स्वागत. आजपर्यंत बरेच लोकांचे मला फोन येत होते की तुम्ही ऊसामध्ये काही काम केलंय का, सेंद्रिय ऊसामध्ये. तर माझ्याकडे काय व्हिडिओ नव्हता, पण आज तुम्हाला मी दाखवणार आहे ऊसामधला रिझल्ट, आणि तो पण सेंद्रियमधून. त्यामुळे जे काय प्रगतशील शेतकरी आहेत आपले, ते स्वतःची पहिली ओळख सांगतील आणि मग आपण पुढचं सगळं बोलूया. सर, तुमची माहिती सांगा. मी अजित कुमार दादा हेरवाडे, माझं गाव दुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी एक शेतकरी आहे. माझं इंडिया ॲग्रोशी या ठिकाणी संबंध आलेला, मिश्रा साहेबांशी संबंध आला, त्यानंतर गावकर सरांशी संबंध आला, आणि मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू केलेली आहे. गेल्या वर्षीपासून 2024-25 आणि 2025-26 आता चालू आहे. तर 2024-25 मध्ये जी काही मी लावण केलेली होती, त्या लावणीमध्ये 2 महिन्यानंतर जी काही फुटवे फुटत असतात, त्या वेळेला या ठिकाणी एक शेती अधिकारी आलेले होते, आणि त्या शेती अधिकाऱ्यांनी त्या फुटवे मोजलेले होते. जवळजवळ 30-32 फुटवे त्यांना या ठिकाणी 30-32 फुटे होते आढळून आलेले आहेत. आणि त्यानंतर मी रासायनिक म्हणजे सध्या आता अतिशय कमी प्रमाणात केलेलं आहे, म्हणजे 50% आलेलो आहे. मी हळूहळू आता त्या सेंद्रियकडे वळतोय, आणि इंडिया ॲग्रोचं भूअस्त्र, ग्रो मॅजिक आणि ओलिफ, ग्रो मॅजिक आणि ओलिफ. एक मिनिट. त्यांनी काय केलं, गेल्या वर्षीपासून वापरायला चालू केलं होतं, पण 50%. पण ह्या वर्षी त्यांनी भूअस्त्र, ग्रो मॅजिक आणि ओलिफ वरती जर जबरदस्त आहे, थोडासा युरिया टाकलाय, पण त्यांचा पूर्ण कल सेंद्रियकडे आहे. लिंबोळी पेंट आणि करंजी पेंट याचा वापर केला, आणि शेणखत आहे. जबरदस्त रिझल्ट. 6 ते 7 महिन्याचा ऊस आहे, पण त्यांनी सांगितलं एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. सर, दाखवा. कांड्याही लांबार आहेत, आणि जाडी त्याची भरपूर वाढत चाललेली आहे. ओके. आणि भूअस्त्र टाकल्यामुळे जो रिझल्ट आला, तर सर थोडं तुमची पण ओळख सांगा जरा. नमस्ते, माझं नाव राहुल राजाराम गसगसे, दुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी इंडिया ॲग्रो या कंपनीचं श्री मिश्रा सर, गावकर सर आणि हेरवाडे सर यांच्या मार्फत मी भूअस्त्र वापरलेलं. त्या भूअस्त्राचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे की तुम्ही जरी पानस्थळ जमिनीत जरी तो भूअस्त्र टाकला, तरी त्याची मुळ्यांचं काम करण्याची क्षमता इतकी जबरदस्त आहे की ती मुळी खराब होत नाही. त्या मुळीला कोणतीही कीड लागत नाही, बुरशी लागत नाही, किंवा जी कीड असेल ती बाहेर येऊन पडते, आणि पिकाची जोमदार वाढ होते. एवढं जबरदस्त रिझल्ट आहे भूअस्त्राचा. काल मला सरांनी सांगितलं की हुमणी वर येऊन मेली, म्हणजे वरती येऊन मेली. हे रिझल्ट आहेत आपल्याला भूअस्त्र. स्वतः बघितलं. सर, जरा हे दाखवा ना जरा जवळून, तुम्ही जरा सांगा. आणि भूअस्त्राचा एक फायदा काय आहे, जी तुम्ही रासायनिक खतं किंवा ऑर्गॅनिक खतं जी टाकणार आहात, निंबोळी पेंड असू दे, करंजी पेंड असू दे, किंवा इतर जी खतं आहेत ती टाकला, तर भूअस्त्राचा फायदा काय आहे, ते आपटेक करून द्यायचं काम करते. मुळी चारी बाजूने पसरते, ऊसाच्या चारी बाजूने मुळी पसरते, आणि ती खतं पोचवण्याचं काम केल्यानंतर ऊसाच्या पेऱ्यामधील अंतर आणि जाडी एक समान वाढते. जाडी एक समान, आणि कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव नाही. एक समान वाढ होते ऊसाची, आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर भूअस्त्र जमिनीचं ग्रोथ पण वाढवतं. त्यामुळे जमीन सुपीक राहते, आणि त्याच्यातून जी कीटक आहेत, पिकाला अयोग्य असणारे असे कीटक, ते या भूअस्त्रामुळे या ठिकाणी मारले जातात, आणि त्यामुळे पिकाला जोमदार वाढ होते. ओके. आणि मला एक सांगा तुम्हाला की तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? आम्ही शेतकऱ्यांना आमचा जो अनुभव आहे, हा अनुभव आम्ही भूअस्त्र, ओलिफ आणि ग्रो मॅजिक वापरल्याचा जो काही परिणाम झालेला आहे, तो आम्ही त्यांना सांगणार, त्याचे फायदे सांगणार. आणि भविष्य काळामध्ये जी काही शेती आपल्याला आहे, जी आज रासायनिक खतांमुळे जी काही शेती आहे तर नापीक होत चाललेली आहे, हळूहळू जमीन पिकाला अयोग्य होत चाललेली आहे. त्याच्याऐवजी आता अलीकडच्या शेतकऱ्यांनी आता आपल्यामध्ये बदल केला पाहिजे, आणि हळूहळू या ठिकाणी जैविक सेंद्रिय खतांकडे या ठिकाणी आपण वळलो पाहिजे, आणि शेती आपली टिकवली पाहिजे. नमस्कार. आता तुम्हाला आम्ही ना आतमध्ये शिरून दाखवतोय. हे बघा, हे ऊस कसा, काय साईज आहे त्याची, ते दाखवण्यासाठी आतमध्ये आलोय घुसून. पूर्ण एक एक ऊस आपण बघतोय. इकडची ऊसाची साईज दाखवा सर. हे बघा, दुसरं इथे बघा, इथे हा साईज, ही साईज बघा. आता 7व्या महिन्यामधलं ही साईज दाखवा. इकडे दाखवा, हे दाखवा. 7व्या महिन्यामध्ये. तर याला आता किती कांडी आहे? 12 ते 13 कांडी. 12-13 कांडीवर आलाय ना ऊस आता. ओके सर, तुम्हाला काय वाटतं?
हे काय तुम्ही खुश आहात का सर? आम्ही खुश आहे आणि हवामान बदलल्यानंतर पावसाळी हवामान लागल्यानंतर अजूनही त्याची जाडी वाढणार आहे, हा. लांबी वाढणार आहे आणि कांड्याही वाढणार आहे. ओके. वाढतात. असं जर तुम्हाला काय सेंद्रियमध्ये करायचं असेल आणि ऊसामध्ये काम करण्यासाठी, ऊसामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम तर मला वाटतं सर हुमणीचा आहे, असा वाटतो. हुमणी आमचा जो प्रोडक्ट एक आहे त्या हुमणीसाठी स्पेशल प्रोडक्ट आहे आणि त्या स्पेशल प्रोडक्ट टाकल्यानंतर हुमणी वर येऊन मरते. हे याचे रिझल्ट आम्ही पाहिलेले आहेत. तर असा जर का तुम्हाला सेंद्रिय मधून ऊस करायचा असेल आणि चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल, म्हणजे टनेज वाढला पाहिजे, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या बांधावर तुमच्या शेतावरती येऊन आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. सर्वांसाठी धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा आणि अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेस या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.